भिवंडी महापालिकेच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, कारण भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे। भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत मिळत आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भिवंडी महापालिकेमध्ये महापौर निवडणुकीमध्ये अभेद्य युतीचे संकेत दिले जात आहेत। भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट यांची युती होण्याची दाट शक्यता आहे। येत्या 20 फेब्रुवारीला महापौर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे, मात्र त्याआधी राजकीय समीकरण बदलू शकतात। भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे भिवंडी महापालिकेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, 20 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक पार पडते, मात्र त्याआधी भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जातो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाजपचा गट काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती होण्याची दाट शक्यता आहे। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याशी आपण या संदर्भात अधिकची बातचीत करूया। निकेश, नक्कीच येत्या 20 फेब्रुवारीला भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे, मात्र त्या अगोदरच महायुतीत असलेले शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता जी आहे ती आता होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाजप, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची युती होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत जे आहेत ते सध्या असलेले पाहायला मिळत आहेत। जर भाजपचे जर दोन गट पाहिले तर एक कपिल पाटील आणि एक म्हात्रेंचा ग्रुप जो आहे तो भिवंडीमध्ये सक्रिय आहे, त्यामुळे कुठेतरी भिवंडी महापालिकेमध्ये आपण सत्तेत असावं यासाठी आता भाजपकडनं प्रयत्न गेलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर काँग्रेसची संख्याबळ जी आहे ती 30ची सर्वाधिक आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आले, तर भाजपचे 22 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेत आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 12 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यासाठी सत्ता स्थापनेसाठी एकूणच 65 नगरसेवकांचं संख्याबळ असणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनाने भाजप आणि काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही युती करून कुठेतरी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे गणिताची जुळवाजुळव करताना आता भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी राजकीय उलथापालथ होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।